अनंत टिप्या रिफ्रेश व्हा। आमदार नितेश राणे यांनी कणकवली तालुक्यात हरकुळ येथील वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी केली। यावेळी त्यांनी आपल्या सरकारच्या माध्यमातून विशेष सवलत या नुकसानग्रस्तांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं। कणकवली तालुक्यातील हरकुळ, हळवल, कळसुली या गावांमध्ये 17 मेला वादळी वाऱ्यामुळे शेकडो घरांचं नुकसान झालं। काहींच्या घरावर झाडं पडली तर काहींच्या घरावरील कौले पत्रे उडून गेली। तसेच बागायतदारांची झाडं मोडून जमिनीवर कोसळली। या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची आमदार नितेश राणेंनी पाहणी केली। या शेतकऱ्यांना नुकसानग्रस्तांना शासन स्तरावर विशेष सवलत म्हणून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं। विद्युत पुरवठा गावांमध्ये खड्डीत झाला होता, तो लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या। आज आमच्या हरकुळ गावाच्या ह्या परिसरामध्ये हे वादळामुळे जे काही नुकसान झालेलं आणि त्यानंतर प्रशासन असो, MSCB असो, या लोकांनी जे काही पंचनामे केले आणि एकंदरीत सगळ्या नुकसानीचा आढावाही घेतला। त्याचबरोबर पक्ष म्हणून मी असो, आमचे संदेश सावंतजी असेल आणि माझे सगळे भारतीय जनता पक्षाचे सहकारी एकत्र मिळून आम्ही तातडीची मदत तिथे उपलब्ध करून दिलेली आहे। पण प्रामुख्याने आमच्या तहसीलदार देशपांडेजींनी जे काही पंचनामे केले आणि त्याप्रमाणे नुकसान भरपाईच्या जो काही मागणी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राज्य सरकारकडे केलेली आहे त्याचा पाठपुरावा मी स्वतः करणार आहे। पालकमंत्री रवी चव्हाणजींची पण बोलेन, देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोलेन आणि इकडे झालेल्या नुकसानीच्या अनुसार किंबहुना स्पेशल केस म्हणून जास्तीत जास्त नुकसान भरपाई आमच्या ह्या लोकांना कसं मिळवून देता येईल या दृष्टिकोनातून येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही पावलं टाकणार। आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल।